नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 40 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. बोटनेक ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज. आणि इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे. त्याच्यासाठी डायरेक्ट इथे मी अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे. तर हा आहे ब्लाऊज पीस. तर कस्टमर बोलले की उलट्या साईड आहे ती त्या साईडून ब्लाऊज या साईडून शिवायचा आहे आणि बॉर्डर आहे ती सरळ बाजूनी स्लीव्जला जोडून घ्यायची आहे. तर इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवले. पहिल्यांदा आपल्याला इथे स्लीवची कटिंग करायचं आहे. तर इथे मी डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे अस्तर. तर इथे खालच्या साईडून मी चॉक मारून कापड सरळ करून घेतला. तर बाहीची पूर्ण उंची आहे 10 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 11 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथून मी 1 इंच घेतले. पहिल्यांदा इथे मी स्लीवचे माप कटिंग करून साईडला ठेवून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 16.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 17.5 इंचावर माप टाकून घेते. बोटनेक ब्लाऊज आहे. तर इथे मी 8.25 इंच घेतलेले आहे शोल्डर. पुढून गळा कमी आहे आणि पाठीमागच्या साईडून देखील. मुंड्यासाठी मी इथे 8 इंच घेतले. इथे मी गळा रुंदी 2.25 इंच ठेवलेली आहे. कारण पुढचा गळा आहे तो बराबर एकदम गळ्याच्या गोलाकारप्रमाणे आहे जवळून. त्याच्यासाठी इथे मी गळा रुंदी कमी घेतली. तुम्हाला ब्रॉड गळा पाहिजे असेल तर 4 किंवा 4.5 इंच गळा रुंदी ठेवू शकता. इथे मी पुढच्या गळ्याची उंची 3 इंच घेतली आणि शोल्डरच्या साईडला 1.25 इंच डाऊन करून घेतले. इथे मी छातीचे माप टाकून घेते. छातीचा चौथा 10 अधिक 2 इंच मार्जिनचे ठेवले आणि मुंड्यासाठी 1 इंच घेऊन गोलाकार देऊन घेतला. कमर घेर आहे 34 इंच. त्याच्या मापाने इथे मी माप टाकून घेतले. इथे टक्स रुंदी मी 5.5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. त्याच्यानंतर इथे मी आहे तसेच कटिंग करून घेते. जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरतीच मी प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेणार आहे. इथे मी उलट्या साईड करून घेतली. मुंड्याच्या साईडला माप टाकून मुंड्याच्या साईडला चॉक मारून घेते. इथे मी टक्स उंचीसाठी माप टाकून घेतले. छातीचा चौथा घ्यायचा 4 इंच. टक्स रुंदी 4 इंच घेतली दोन्ही साईडून आणि उंची छातीचा चौथा प्लस 1.5 इंच घ्यायचे. म्हणजे इथे मी 11.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे मी प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतला. इथे मी बंद साईड ठेवून घेतलेली आहे कारण पुढच्या साईडून बंद आहे आणि साईडून चैन लावायची आहे. पाठीमागच्या साईडून देखील बंद आहे ब्लाऊज. साईडून चैन लावून घ्यायची आहे. इथे मी प्रिन्सेस कटचा पॉईंट काढून घेतला. त्याच्यानंतर चॉक मारून घ्यायचा. इथून आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे. अशा प्रकारे इथे मी प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतलेला आहे. इथे मी गळा रुंदी 3.25 इंच घेतली आणि पुढच्या गळ्यासाठी इथे मी 3.5 इंच घेतले. 3 इंच घेतले. उंची 3 इंच घेतली आणि इथून 1.25 इंच डाऊन करून घेतले. इथून आतल्या साईडला 1/2 इंच आतल्या साईडून आकार काढून घ्यायचा पुढच्या भागासाठी मुंड्याच्या साईडला. त्याच्यानंतर इथे मी कटिंग करून घेते.
इथे गळ्याचे कटिंग करून घेते. आता आपल्याला इथे बगलच्या साईडचा भाग आहे तो त्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर मी बगलची फिटिंगची साईड असते त्या साईडला मी अर्धा इंच जास्त कापड ठेवून घेतला. इथे पुढच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचे. इथून मी आहे तसं चॉक मारून घेते. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा पॉईंट काढून घ्यायचा. इथे मी खालच्या साईडला 1 इंच घेतले, कारण प्रिन्सेस कटमध्ये पुढची साईड असते ती पुढचा भाग असतो तो 1 इंच जास्त असतो पाठीमागच्या भागापेक्षा. इथे मी अर्धा इंच आतल्या साईडला घेतले आणि इथे 1 इंच पुढच्या साईडला घेतले. जिथे 1 इंचाचा पॉईंट काढून घेतलेला आहे तिथून आपल्याला प्रिन्सेस कटचा गोलाकार काढून घ्यायचा आहे. आणि इथून मी आतल्या साईडला मुंड्याच्या साईडला अर्धा इंच घेतले. इथे पुढच्या साईडचे कटिंग झालेले आहे. आता इथे मी पाठीमागच्या साईडला गळ्याचा गोलाकार डिझाईन काढून घेते. 1 इंचाचा स्क्वेअर तयार करून घेतला. त्याच्यानंतर इथे मी मधल्या साईडला अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतलेला आहे. इथे मी गळ्याची कटिंग करून घेते. त्याच्यानंतर इथे मी मुंड्याची साईड पाठीमागच्या साईडची आहे ती मापून घ्यायची आणि त्याच्या मापाने आपल्याला इथे स्लीव्जवर माप टाकून घ्यायचं आहे. इथे मी खालच्या साईडला 3.5 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथे दंडगीरचे माप टाकून घेते. दंडगीर 11.5 इंच आहे. तर इथे मी 5.25 इंच घेतले. पुढच्या साईडला 2 इंच मार्जिनचे. त्याच्यानंतर इथे मी कटिंग झालेले अस्तर आहे ते पुढच्या साईडला ठेवून घेते. एकदा चेक करायचे बरोबर आहे की नाही ते माप. स्लीव्ज शिलाई करून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे ती कटिंग करून घेते, कारण ब्लाऊज पीस उलट्या साईडून शिलाई करून घ्यायचा आहे आणि बॉर्डर आहे ती स्लीव्जला सरळ बाजूने शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी ब्लाऊज पीस आहे तो फोल्ड करून ठेवला आणि स्लीव्जचे कटिंग करून घेतले. पुढच्या साईडला कापड कमी पडतो तर शिलाई करून घ्यायची जास्त करून. इथे मी बाकीचे अस्तर आहे कटिंग झालेले ते ठेवून घेतले आणि साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, कटिंग करून घ्यायचं आहे. इथे ब्लाऊजची कटिंग झालेले आहे. आता आपल्याला इथे स्टिचिंग करायला घ्यायचं आहे. इथे मी कटिंग करून घेतलेले ब्लाऊज होते ते पूर्ण स्टिचिंग करून घेतलेले आहे अशा पद्धतीने. हा पाठीमागचा भाग आहे आणि हे स्लीव्ज आहेत तयार करून घेतलेले. त्याला स्लीव्जला बॉर्डर देखील तयार करून घेतलेली आहे आणि हा आहे पुढच्या साईडचा भाग. गळ्याला आपल्याला गोल्डनची पायपिंग लावून घ्यायची आहे. तर इथे मी गोल्डनची पायपिंग देखील तयार करून घेतलेली आहे. इथे तुम्हाला दाखवते पायपिंग कशी शिलाई करून घ्यायची ती. तरी ही मी गोल्डनची पायपिंग आहे ती तयार करून घेतलेली आहे.
पायपिंग जोडण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सिंगल दाब लावून घ्यायचा असतो मशीनला. तर इथे मी पायपिंग जोडून घेते. तर इथे मी गळा तयार करून घेतलेला आहे. तर आपल्याला पायपिंग उलट्या साईडून शिलाई करून घ्यायचं आहे. ही आहे उलटी साईड. तर अशा उलट्या साईडून आपल्याला ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. इथे मी उलटी साईड ठेवून घेतली. इथे मधल्या साईडचा जो पॉईंट आहे तिथे मी पायपिंग कटिंग करून घेतली. बराबर मधल्या साईडचा जो पॉईंट आहे तिथे. त्याच्यानंतर परत एकदा अशा प्रकारे जोडून घ्यायची. म्हणजे मधल्या साईडचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो. तुम्ही बघू शकता मधल्या साईडचा आकार एकदम व्ही आकाराप्रमाणे आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला मधल्या साईडला पायपिंग आपण तयार करून घेतो ती कटिंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर परत एकदा दुसऱ्या साईडून शिलाई करून घ्यायची. म्हणजे आकार गळ्याचा व्यवस्थित येतो. अशा प्रकारे मी इथे पायपिंग जोडून घेतलेली आहे आणि आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. जिथे पायपिंगचा गळ्याचा गोलाकार आहे तेथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. पायपिंगच्या साईडून 1/2 इंचाचा गॅप राहिला पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई करायची आहे. शिलाई एकदम व्यवस्थित आली पाहिजे तर फिनिशिंग दिसते. इथे मी पाठीमागच्या साईडला बटन लावून घेतलेले आहे आणि कपड्याची पायपिंग बनवून घेतलेली होती ती लावून घेतली. आता इथे मी स्लीव्ज बनवून घेतलेले आहे त्याला पायपिंग लावून घेते. तर इथे मी पायपिंग बनवून घेतलेली आहे ते उलट्या साईडून ठेवून घेतली आणि स्लीव्ज तयार करून घेतलेले आहेत ते सरळ बाजूने ठेवून घ्यायचे. इथे मी दोन्ही स्लीव्जला पायपिंग जोडून घेते. इथे मी पायपिंगवरती डबल शिलाई देऊन घेते. पाव इंचाचा गॅप ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पायपिंग बनवून घेतलेली आहे त्याच्यावर डबल शिलाई होऊन जाते. आतल्या साईडून देखील फिनिशिंग दिसते. इथे मी पुढच्या साईडच्या गळ्याला देखील पायपिंग शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला मी पाठीमागचा भाग आहे तो फोल्ड करून ठेवला आणि पाठीमागच्या साईडला मी टक्स मारून कमरपट्टी लावून घेतलेली आहे आणि वरच्या साईडचा भाग आहे तो पुढच्या साईडचा आहे. तर अशा प्रकारे मुंड्याच्या साईडून सरळ कापड ठेवून घ्यायचा. पिन लावून घेतली आणि इथून आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे. इकडच्या साईडचा मी एक्स्ट्राचा कापड कटिंग करून टाकला आणि इथून आपल्याला पुढच्या भागासाठी अर्धा इंच खालच्या साईडला कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे.
कारण पुढच्या साईडला आपल्याला कमरपट्टी शिलाई करून घ्यायची आहे. मुंड्याच्या साईडहून जास्त कापड असेल तर कटिंग करून टाकायचा एक्स्ट्राचा कापड. इथे मी कमरपट्टी शिलाई करून घेतली आणि आतल्या साईड फोल्ड करून घ्यायची आणि दापटी रनिंग शिलाई देऊन घ्यायची. इथे मी ब्लाऊज फिटिंग करून घेतला. तुम्ही बघू शकता मी इथे पुढच्या साईडला 3 बटन लावून घेतलेले आहेत गळ्याच्या साईडला आणि इथे खालच्या साईडला मी योगपट्टीप्रमाणे बेल्ट बनवून घेतला आणि तिथे देखील बटन लावून घेतलेले आहेत. ही आहे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन.